त्याला मी म्हणली होती येते, काय झालं काय ना का म्हणून टाइम लावलाय. मी म्हणीला बी कवर सांगावं, तिची वाट बघायची तास तास इथं मग यायची. असं काय अंतर लय 70 किलोमीटरचं आहे. त्यासाठी जवळची सासरवाडी केली, बांकुनी वावरात येईन असं. पण काय बा आता काय सगळा उद्योगच, आता येते मग येते. चला आपल्या गावात उपटीत बसव. काय मोकर कोठाना वाढवण्यापेक्षा जा काँग्रेस ते काँग्रेस काय काय जावा येईन तवा येईन. दाजी काय करता इथं? बसलोय वाट बघत. आता येशील मग येशील. अरे तू निघती कावा आणि येते कावा? अहो दाजी घरातले काम ते सगळं बघावं लागतंय घरी मला. कशी पिसळ तुला जवळ करावा तर तू टायमाला हजर नाही. मग आता आले ना? नाही आता आली, तास झालं इथं बसलोय. मग काय म्हणता? गावात संपलं माया पुढचं उपटू उपटू हे आहे ना अजून? हाय पण म्हणलं मरू तिकडे, तू आता येशील मग येशील. बरं जाऊ दे, ते सगळं झालं. ऐका ना, दवाखान्यात जायचंय मला. आता काय दुखत येतोय? दुखत माहित नाही का मला? म्हणजे आता 6वा महिना लागलाय मला. एवढ्या लांब का गेलास? नीट मोजीच आहे बरोबर. ते वाढून बसलाय बा आता. सोनोग्राफी करायची 3ऱ्या महिन्यातली. हा मग असं बोलणं आहे ना, असं 6 म्हणल्यावर असं गचकून. आता तुला काय सांगावं, पाणी झालं जीवाचं पाणी झालं. 3ऱ्या महिन्यातली सोनोग्राफी करायची. वरून बसलाय. जाऊ द्या, वाढू द्या. काय होतंय तो? काय वाढू द्या, घरची अवस्था कसली. असू द्या ना हो दाजी, तुम्हाला कळतं का नाही हो? अरे पण तिला माहिती झाली काय होईल. मग आता हे काय करायचं? जीव देऊ का मी? नको बाबा, जीव नको देऊ. पण याच्यावर जरा बसून जरा काहीतरी मला सांग ना, काय तुझ्या डोक्यात येतं का नाही? काही काय येतं? काय केलं पाहिजे काय नाही. आता नाही करायचं. तुला माहिती ना, हीच तू हातात धरायचा, पण ती वस्तू नाही धरायची. द्या ना सोडून मग तिला. अरे सोडून देऊन जा मग. आता आता थोडी धरायची, द्या सोडून. बहिणी मी काय करू तिचं? मी तिचं काय करू मग? आता मला एवढे दिवस गेले, 3रा महिना चालू आहे. याच्यातून आपण मार्ग काढणारच आहेत ना. नाही दाजी, ऐका ना हो दाजी. लग्न करू ना मग आपण. अरे पण होईन, ती सगळं होईन, पण तुम्हाला सविस्तर. नाही मला नका सांगू. अरे पण लग्न तर करावंच लागेल, त्याच्याबद्दल वाद नाही. समजा करणारच आहेत आपण, त्याचं जाऊ दे. पण मला एक सांग, आता तिला समजवायची कशी? मला नाही माहिती कशी समजायची. तुमचं तुम्ही बघा. आता मला डोकं लावावं लागेल बघ. काही करा तिकडं तुम्ही. मार खा वाटलंच तर. मार खा? मिरची टाकू टाकूच हाणीन मला ती. मग आता बायको तुमची ना ती. आता एक काम करतो, जाऊ दे काही होऊ दे. आता तुला तर काय सोडून जमणार नाही, आणि तिला बी तसं काही नाही. बरोबर आहे का? पण आता एक काम करतो मी, ऐक, अशी भांडणं काढायला सुरू करतो घरी. रोज भांडणं? रोज भांडणं. हा रोज कुठायची फुटाफुटी. मग भांडणं काढली की ती तयार काय कशी का व्हायना करू. आणि शेवटी काय होईल, ती म्हणजे माझी सखीच बहीण. हा ते पण आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि मग त्याला काय होईल? बरं जाऊ द्या दाजी, ऐका ना, दवाखान्यात जायचंय आज. मग जाऊ ना. कधी जाऊ? मग दुपारच्या पुढं. दुपारच्या पण मी आता आवरून आलते ना, म्हणलं आता जाऊन यावा. मग जायची का आता? मग काय? मग आता कोटाना मग माघारी आल्यावर करू का? दवाखान्यातून जाऊन येऊ काही करा. आणि मग कोटाना आजची आज सुरू करतो. पण मला लवकर लग्न करायचं, लवकर यायचंय मला घरी. अरे बाबा लवकरच आणतो तुला, पण जरा थोडं निवडू दे वातावरण. उलच कस तरी मला घर हात पेटू दे, मग पुढे काहीतरी डोकं लावू ती. मग काय आता काय धडक्या सांगू काय? जाऊ का मी घरी? तुम्हाला नाही ना ऐकायचं? अरे पण चल ना मग, तू आता दवाखान्यात जायचं ना. दवाखान्यात जायचंय मला. दवाखान्यात जाऊ, तुला गोळ्या बिळी चेकिंग कर सगळं. सोनोग्राफी कर आणि त्या गोळ्या घे आणि तू घरी जा. पण पुन्हा नको नजर पडून देऊ मी याव करते मी त्याव करते म्हणून. घरी बावा बिवाला नको कळून देऊ काय. सगळे रानात आले मी. नाही तर मोकार उद्योग वाढन ती. नाही मग मी इकडे आहे ना, इकडे बांधणं काढले ना, मग का मग बांधणं होते काय होते, मग पुढचं चट बघू काय होईल. मग आता पर्याय नाही आपल्याला. ते तर आहे. आता जर तुला सोडून देता येईल तिला बी सोडता नाही, येईल. तिला सोडून द्यायची नको मी आल्यावर. ना आल्यावर अरे दोघींनी संगच राहायचं, काय सोडीतीन बांधीती. म्हणजे अजून पण तुमचा जीव तिच्या बहीण तुझीच आहे का लोकांची? नाही, तुमचा जीवच तिच्यावर गुंतलेला आहे. जाऊ दे. अरे पण जाऊ दे, मी जीव देते. मला नाही राहायचं बाबा. नको तसं नको तू. ऐक, जीव नको देऊ तिथं. अरे आधी होऊ देत खरं, पुढचं बघू काय करायचंय ती. का आताच लगेच प्लॅन आखेव आणि तिला सोडून दी. ती सोडून द्यायसारखे तू जाबू का करीन आणि माझा करीन. तुला माहिती ना, 4 दिवस आली तर तुला नीट राहून देते तिथं. नाही राहून देत. आणि मग तुला वाटतं काय सोडून देणं एवढं सोपं आहे? मग एक काम करू, आता आपण दवाखान्यात जाऊ. चला मग दवाखान्यात. नाही कारण काय होईल मग, लय टाइम करायला नको या गोष्टीला. जर दिवस वाढत गेले ना तर असं गावात फोगा फुटन ना मापाच्या बाहेर. चला त्याच्या आत ना लय लोकांना कळण्यापेक्षा आपलं सविस्तर. मग काय केअरटेकिंग करायची म्हणताय? अरे नाही बाबा, काहीच नको करू तू. मला घरचा तर उद्या वाढू दे. चला उठा. जसा आता इकडे तो वाढलाय तसा घरचा नको का? चल मग आता दवाखान्यात. आता घरचा उद्योग
अरे घरचा उद्या वाढल्याशिवाय तुला वाटतं का मिटन? अहो मग तिला द्या ना 2-3 ठोके टाकायचे, बस म्हणायचं गप आता झाली चूक. 3 टाकू नाही तर 4 टाकू, पण निस्तारू दे ना तिथं कस तरी काय भांडण तर चला काढू दे. दवाखान्यात जायचंय मला आधी. अरे काय मोबाईल काय त्या मोबाईल मध्ये काय असते? गेलाय त्याचा डिस्प्ले गेलाय. बरं झालं ते चांगलं झालं. काय आलं काय आलं तन करते तेवढे अयो पाकुड्यान बिकुड्यान घेऊन कुठून आले ते जाऊ दे मग आपलं मी कुठून येईन काय? तुझ्या म्हणे काय घरात बसायची काय? कुठून आलेत काही बसू शकतं माझ्या अंगाव. पाकुड्या कुठून आणल्यात पाकुड्या रानातून आलोय मी, काय असं काय हिंडा गेलो नव्हतो कुठं. मला काय ते कुठून आल्या हा तुला पाकुळीचं बे वाटत आहे. मासाड सुटल्यावर काय करशील तू? तुम्ही आहेत ना बरं आहे. मसाडा दाराया बरं माझं काय म्हणणं आहे ऐक ना. काय शोक आपल्याकडे काय कमी कोणची गोष्ट नाही. हे आपल्याकडे काय कोणचं कमी आहे? काहीच नाही जमीन कमी आहे, नाही नाही पैसा कमी आहे, आहा. का घर कमी आहे? अहो नाही हो बरोबर आहे का? तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? काय प्रॉब्लेम काय आहे? नेमकं काय होतं काय? मला आहे ना आता सध्या आहे ना, एक करमतच नाही अजिबात. नाही मनच आता काय लागत नाही का मग काय मग घरात? जाऊ आपण फिरायला चला काय करते फिरून? मग फिरून मन भरत असतं का? मग काय करायचं मी सध्या आहे ना आपल्याला म्हणजे भाकर सुद्धा गोडवा लागेल. तुला माहिती आहे ना एकच टाइम जेवतोय मी. कष्ट नाही अरे तू थोडं जरा मनातलं ओळखीत जा. माणूस काय अहो म्हणतो, काय तुमच्या काय मनात आहे नेमकं सांगा तरी कसं असतं लहान लेकरू घरात असलं ना जरा माणसाला बरं वाटत. कुंकुण आलं तर माणूस हसत खेळत आता लहान लेकराचं काय आलंय होईल होईन म्हणजे आपलं काय वय निघून गेलं का म्हातारी झालो काय आपण म्हणजे कोणच्या आता काय निम्याच्या पुढे सुरू करायचे काय? काय अरे किती वर्ष झाले? किती वर्ष झाले 9 वर्ष त्याला काय एवढं 9 वर्ष थोडे झालेत का ती? वर्षाला किती दिवस आहेत? किती दिवस आहे 365 दिवस. मग असं नाही ना मग आता 9 वर्षाचे किती दिवस गेले भरून? जाऊ द्या किती दिवस भरून होईना काही येडेत का ही श्रीमंत लोकांना पार म्हातारी झाली त्यांना लेकर बाळ ते टेन्शन घ्या तुम्ही काय टेन्शन घ्यायला लागली मग करून ती ना ती माठी इथं त्यांचं काय करायचंय मला? अरे याला वारस जर नाही तर ही काय काडी लावून पेटवायची का मला? त्यांना तरी आहे का वारस हा? मग त्यांच्या तिकडे ते माती जाऊ दे. मला काय लोक सांगू नको. त्यांना आहे ना मी येतो इथं पण त्यांचे काम देत नाही. तसं आहे ना माझ्या अजून फास्ट मध्ये काम देतो. बरं, आज काय वारस चालू काय नाही वारच जाऊन हो का आपल्याला काय कर माझ्या डोक्यात आहे, मला ती करायचं. काय पोरगच पाहिजे म्हणजे पाहिजे. काय बंगले बिंगले काय ते काय खेळणे बिळणे काय अरे काय? आणलं दुकानातून लगेच तुम्हाला नाही हातात. पोरग तर पोरगी तरी आहे का आपल्याला काही? अबे होईल ना मग अजून कुठं दिवस निघून गेले का म्हातारं झालो का हातात काठी आली का जमू शकत नाही बाबा ती कसंच नाही जमू शकत आपल्याला. मग आता काय करायचं तुमचं म्हणणं काय काय ना मी लग्न बी करू शकतो. काय हा चोपत देईन सोप देईन म्हणजे लग्न करू शकतोय म्हणजे काय मला लावित काय अशाच उड्या माराय? अरे पागल आहे का माणूस तुम्ही पागल नाही मग तू क्रॅक जरी म्हणली मला तरी जमते. तू काही बोलायची तेवढं बोल. अहो येडे बिडेत का 8-9 वर्ष झाले लग्नाला लोक म्हणतात ना, काही बंगला बिंगला काय बाबा 9 वर्षात कोणचा प्रयत्न राहिला करायचा मला सांग ना एखादा राहिलाय बुवा. दवाखाने कोणच्या बिवखाने दवाखान्यात गेलो नाही का कुठं नेलं नाही तुला का अशीच बसून ठेवली इथं? हा डॉक्टर लोक कटाळ्यात मग काय करायचं पेशंटच आणू नका म्हणले. करायचं काय उपयोग होणार नाही. आता काय करायचं आता लग्न करावं लागेल काय करावं लागेल काय आणि मग आता याला काय करते एवढं काय कोणाला देते? मुंडक्या पाय देईन मुंडक्या लग्न पाय देईन. करायला चालले नाही जमणार रे बाबा. तुला काय बोलायचं असलं तर बोलून घे पण मला ती जमणार नाही. तुझं काय म्हणणं आहे बोल. मला काय नाही म्हणणं लग्न फिरणं जमणार नाही आणि मी आज घरात कुणाला येऊन देणार नाही समजलं काय येऊन देणार नाही म्हणजे काय? तिकडे बाहेर करा काय करायचं तुमची अरे पण जगमारी ती तुला बी सांभाळीन मला बी सांभाळीन. तुला काय काय गरज होतंय? नाही काय गरज तू नाही अशीच खाटावर बसून राहा ती बाकीचं बघ. अहो तुम्ही डोक्याला लागू नका उठा निघा इथून कोणाच्या डोक्याला लागत? उठा निघो मायापासून मग काय गावात जाऊन विचारू का लोकांना? माणसा पुढे आपली तर अक्कल बंद होती बाई direct. तुला मी काय सांगतोय तेवढं ऐक. मला काय नाही ऐकायचं तुमचं बाकीचं माझं बोलू नको. पांचटपणा कोण ऐकायला मोकळं तुमचा पानचटपणा म्हणजे बावळ बिवळ काय इतक्या 9 वर्षात पानचट झालो तू काय कमी झालो काय? आताच कुठून आला पानचटपणा? म्हणजे तुम्हाला म्हणायचंच काय नेमकं मी ऐकत नसतो. मग जा करा लग्न बघ बर का हा जा तुला सांगतोय एकदा. जा कोण देते बघा ते मी बी जा कोण देते? हे आपले काय जागिरी जाऊन दिली पण फुगिरी नाही जाऊन हा दिली. जा तू मग असं काय कमी नको समजू मला. कमी हे समजायला काय बच्चे बिच्चे नाही बारीक. एवढं लक्षात असू दे. तू माझ्या अवतारावर नको जाऊ. तुला वाटतं का मी करायची, बॉडी लग्नच करायची ना करू शकतो ना. आणि जा करा करणार जा करा ना मग इथे करा दमके देऊ नका निघा बघा अहो जा ना तू लय अगोदरून बोल नको आणि मी करणार हा करणार म्हणल्यावर करणार. अहो जा ह्यो आपल्या ह्या राजाचा शब्द आहे. राजाला मी घरात येऊन देते बघा तुला कळलं राजाचा कसा बाजा वाजते बघा कळण कळण कळ जा निघा
बघ बर का परत मागं सरू नको. कोण नाही सारखायला हा, मोकळं, तुम्ही सारखा तर मागं. आल्यावर असं लटपट लटपट नाही करायचं. कोण निघायचं तुम्हाला कोण देत आहे? ह्याला कोण काय म्हणतात माहिती ना तुला? काय म्हणते? राजा. हा जा हा जा राजा, बाजा वाजवलं तर मला इच्छा. जा 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 बर जा राजा जा. हॅलो राजा. हिला फोनच लावतो. हिला वाटलं काय मी कमी आहे? कमी म्हणजे अजून कमी झालं माहिती आहे. लावतो ना मेवण्याला फोन. हॅलो हॅलो हा बोला ना. कुठे येतं नाना? इथं शेजारी दार धरतोय. एक काम कर, दारात बेर ती बंद करून टाकते. संत कुठे? कपडे घालायला ती गेला घरी आताच. तू दोघं बी ना मोठा बंद करून आहे ना पहिलं इथे ये. झालंय काय पण? नाही तर बहीण आणून घाली ना. दाजी इकडे आण तुम्ही 10 पावलं तुम्हाला येतात. मी गावाला निघालो राव आता योग इकडे. मी तिकडे यायला मोकळा नाही. का बरं? येऊ शकत नाही. नाही तर बहीण घरी येईन मग 10 मिनिटात. काय बांधणं आले काय तुमची? आवाज इथं का आल्यावर कळेल तुम्हाला सगळं काय येते. हे तुमचं कायमच किरकिर चालू आहे राव. 2च माणसं घरात इन कोणी कुत्र खाणार तुम्हाला, पण तुमचे भांडणं थांबत नाहीत. मग ती थांबत नाही म्हणूनच यायचं इथं. आणि एक काम कर, येत आता आमच्या मागे इथं पोरण सोरण आमच्या मागे लय राडा, पण तुमच्या 2च माणसाचं पार बुळबुळ झाली बुवा. पोरं बिरं नको आणू इकडं. फक्त दोघं भाऊ आणि त्या बहिणीला बी घेऊन या. तिचं काय काम आहे तिकडं? घेऊन या. बाकीचं नका पंचायती आणू तिथून. तुम्ही काय आज घेतली नाही सकाळ सकाळ? घ्यायला मी मुळात येतच नाही. आणि मग काय झालंय नेमकी? मग तुम्हाला इथं आल्यावर सांगतो सगळ्यांना. काय नाही बघ दे बरं तिच्याकडे फोन. तर नाही तिच्याकडे काय कारण आहे? 1 मिनिट दे तिच्याकडे. देऊ शकत नाही. तू आता इथे 10 मिनिटात द्या राव 1 मिनिट. देऊ शकत नाही मी. तिच्याकडे काय कारण आहे द्यायचं? हा मग मी तिच्या फोनवर फोन हा लावतो. मग तिच्या फोनवर फोन करा तिकडे. हा ठीक आहे हा. लावा तुम्ही. आलो आम्ही ताडीला विचारतो आणि लगेच येतो. हा या लवकर या. बर ठीक आहे. हा हॅलो हा, काय करते रे? काय नाही बोल ना दादा. अरे दादा कम बिघडते, दाजी कम बिघडलाय. दाजी असाच बांगलाय त्याला. आता म्हणतो आताच्या आता येणार तर मी काही करीन. अरे काय तू काय ऐकत होते माणसाचं? काय ऐकतो म्हणजे? त्याला लग्न करायची येड लागले कोणला? तुझ्या दाजीला. आता एवढ्यात आता बघ ती बंगले. काय म्हणते लग्न काय करत त्याला आता? त्याला आता पोरं खेळवायची. आईला ती एक हायच नाही का रे किरकिरा. आईला वाला डोकं चाला ना भाऊ मावत. दवाखाने केले सगळे केले, कुठून आड लागले कोणाला माहिती. त्याचा जाळ झाला त्याच्यावर. काय झालंय काय माहिती. ये 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 घरी तू. म्हणजे घरी माहिती होतं सगळ्याच्या संतेला बोललंय, मला बोललंय, निशीला बोललंय. निश्चित काय काम आहे? काय माहिती सगळे या म्हणतो इथं. मला बाग काय सांगू नका. निश्चित नाही काय आलं तुम्ही दोघांच्या? अरे तो म्हणला जर तुम्ही आले नाही नीटनाटकर आले नाही इथं तर मी काहीतरी बरं वाईट करेन म्हणला जीवन. अरे देवा या जाऊ दे. त्याला बाहेर बोलून घे बरं. त्याला मग काय फोन लावत मा भाला आवाज दे बरं. हा, घरातच आहे ना? हा दे. राहू दे फोन चालू. काय बोललो तुझ्या फोन. बोलो बोलो बोलो. काय ते पंचायती करता मग करत नाही मारा फोन लावून. म्हणजे काय फोन लावून माझ्या भावाला? अरे मला त्यांच्या कानावर गाणं गरजेचं आहे. बरं बोला. हॅलो खरंच येऊ काय दाजीराव? काम पडले तिथं मारणा मातीचे काय नाटकं लावलेत राव. खरंच या. खरंच या खरंच या. नाही तर तुम्हाला मग मी जेवण नंतर नाही पाडणार. येत आहे. हा आणि मी सांगितलं तेवढ्यांनी बी यायचं. आले खूप म्हणतो. बरं ठीक आहे आलो आम्ही. चल हा या. तुला वाटलं कमी बिमी कमी? नाही तुम्ही कशात कमी हा. भरणार आहे? मग द्या इकडे माझा मोबाईल. ये तुमचा मोबाईल ना. सध्या ती बी सुधारणा. आले पाहुण्याने एक डोक्याची मंडई केली राव. कशाला काय झाले काय कळाना नेमकी. लाईटच गेली दादाच्या आधी भरणं व्हायना आणि काहीच व्हायना. एक तर बोर पाणी सोडायचं ना मग तुला कळत नाही का? बोरच पण लाईटच ठिकाण काय बाबा दे टाकून जसं येईन तसं. आता काय त्याला वैतागून आलो घरी. अरे तिकडून ते दाजी आपला येडा जातीचं ते म्हणतो तुम्ही जर इथं नाही आलं तर जीवन देईन. पहिलं एवढं का वैतागलं ती? काय माहिती काय झालं. तर सर्किट येईल काय करायला बसलंय. झालंय काय ते नेमकं? काय लग्न नाही. करायची म्हणतो दुसरं. लग्न एवढं आता खूप भांडत झाले ते. का डोक्यात टाकलं नाही तो? त्याची तरी काय चुकी आहे राव. ते मुलबाळ नाही व्हाय ना. सगळे लोक नाव ठेवते म्हणून ती पिसाळ्यावर झाले नुसतं. तिथे कालच कानावर आलं त्याचा मित्र म्हणत होता ह्यो काहीतरी वेगळ्याच खूप म्हणतात राव. हे बोलतच नाही कोणाचं. तू कुठे गेलती? काय नाही इथंच होते मैत्रिणीकडे गेले. काय आला? काय नाही, गप्पा मारायला असंच पार्लर मध्ये जायचं. लय हिंडत नाही आणि ती उद्या त्याला पाहुणे येणार आहे ती याचं बी उरखून टाक भाऊ. आयले हा मग काय ती लग्न नाही करायचं बाबा काय म्हण लग्न नाही करायचं. कवर नाही लग्न करणार काय करायचं म्हणलं. ही ना लाडानी इडी झाली पार. 35 वय झालं हिचं. हिला काय करावं? ही नुसती जाती पुण्याला आणि येते. आता 32 चालू आहे मला. 32 म्हणजे काय? 32 म्हणजे काय पूर्वी राहिली की आताची 32 चालू आहे म्हणती. तुला सांगतो काय करायचं म्हणलं. 2 मिनिटं आहे. घरच्या बाया रोज भांडतात त्या. तो लग्न कर तो लग्न कर एकदा आमच्या काल मोकार डोक्याला मला नाही लग्न करायचं. अरे मोखरा आम्हाला नाव ठेवतात लोक. तू हिंडती मोकार इकडे तिकडे गावात कवर ठेवली ती बहीण. आता
गावात हिंडते का मी आता पार्लर हा मध्येच गेलते ना. ती समजा ठीक आहे पण लोकांना बोलायला काय तू लागतं नोकरी रे? कर सगळं कर पण लग्न करून टाक ना आता. हा. काय डोक्याला 30 आणि 35 वय होत चाल येडी अरे काय एक दिवस कधी तरी करावंच लागेल ना. तिची एक हांज्यात तिला पोरबाळ व्हाय ना तू लग्न करणं म्हणजे आम्ही जागाव का मारावं आम्हाला हेच कळत नाही. आम्हाला उद्या कधी सुधारणार काही. बरं बघू चला लग्नाच. पुढे लग्नाचं ते दाजी लागलाय तिकडे फाशी घ्यायला. का बरं काय माहिती त्याला काय रोग आला आता कोणाला माहिती. मग आता एवढे दिवस चांगलं होतं आता म्हणतो आताच्या आता तुम्ही नाही सगळे घेत दाजी फाशी बिशी हा. मला माहिती. अरे ते सगळे घरी आले तर बरं आहे, नाही तर वाईट होईल मला. चला बरं मग लयच ऐकू आहे. जावं लागेल त्याकडे. चला. उठ दादा. अरे पण मला तू 1 मिनिट खाली बस. हं. तिथं जाऊन काय म्हणायचं त्याला ही आधभर ठरवा तेव्हा म्हणतो मला लग्न करायची काय आलं आयुष्य मग लग्न काय करायचं तू चांगलं आहे ना मोठं चा- तिचं तोंड हांडरे चापलाईन जारचे हिच्याकडे बघ रे. बिघडली का रे? लाज बीज ऐक नाही थोडीफार बहिणीचं वाटोळ व्हायला लागलं आणि तिथं म्हणती का लग्न करायची आणि चांगलं आहे का आणि काय मग वाईट. आता तिला लेकरू बाळच होत नाही म्हणल्यावर ती लग्न केलं शिकली. मग. अरे पण काहीतरी समजून सांगावं लागेल ना. असं हा, कुणाला आपल्या लग्न इथं होईन करायचं? बरं चला मग बघू ना काय सांगायचं. ही शिकली तेवढी हुकली बर का? कुशल मध्ये. ये नाही ना डोक्याची मंडई केली परवा. आपल्याच बाय बापाने कुठून बाप केलं तर कोणाला माहिती आहे. 2 बहिणी आपल्या नशिबाला ती बी आल्या. काय कमी बांड तिला कुदळ कमी नाही. बांड कुदळ नाही तिला काय व्हायना आणि ही लग्न करीना. आणि तो जर लग्न नाही केलं ना बाई तू एकदाची तिकडे जा पुण्याला तिकडे काय तुला कोणा संग लग्न कर तिकडेच कर आणि घरीच येऊन करायचं ना हा मी करते मग कोणासोबत चला. आधी तोंडलाच बोलत राहू दे. असं सांग कोणा संग तू आहे म्हणून त्या संग लग्न लावलं आम्ही. हा, मग सांग. फक्त आपल्या जातीचं जातीचं पाहिजे. पाहिजे. हा. हा. वेळ आल्यावर सांग ना. मी काय सांगतोय जातीचा जातीचं पाहिजे पाहिजे. मग आपल्या जमन. जातीचं आहे, पण वेळ आल्यावर सांग ना, आताच नाही सांग. नाही तर दुसऱ्या जातीचा असला तुला कापून त्याला मी कापून. हा मग सुट्टी नाही आमच्याकडे. हा. हा? चांगलं बघ चांगलंच बघितलंय. म्हणजे बघितलाय. बघते. जे तोंडात घालून उद्या तू पाहुणे बोलिल्यात. बघते पाहुणे रावळे काय बोलू नका मला नाही करायचं लग्न. मी ही कधी आता सांगती. आता काय म्हणले तुम्ही मनाने करा दोघं पण म्हणले ना मनाने एक काम करतो आता तुमच्या दोघी बहिणी आहे ना आम्हीच आत्महत्या करतो. आमचे लेकर बाळा उघड केली टाकीतो आणि संपून टाकितो आमचं जीवन. नको डोक्याला वाईटाकडे मी तर आता फार गावात तोंड टाकायला जागा नाही राहिली. ही म्हणती बघितलाय तिने असं केलं हिने वाटोळं चालवलंय करावंच काय लोक काय म्हणते. 4 दिवसावर तोंड नव्हतं का बघायला त्या पाहुण्याला फोन आला तेव्हा सांगितलं होतं तुला. तेव्हाच म्हणायचं पाहुणे बोलू नका. आता दादा काय म्हणला मनाने बघ तुझं तू. मग मी माझं मनाने मी बघू मी ना. काही म्हणून लगेच सुरू. पण मी माझं मनाने करायचंय मला मला नाही पाहुणे रावळे कोणाचे काय ते तोंडात घालून आपापल्या दादा त्यांच्या पुढे. करणार आहे माझ्या. काय बाबा आपलं तर डोकं आवड झालं बाबा. आता ते काय रडायला माणूस नाही राहिलं काय सांगावं पाहुण्या रावळ्यानं. आणि तुला म्हणत होत नको यायला जास्त शिकू. ते माझ्या मेवण्याने बघितलं स्थळ आता तो म्हणून बघा यांचा ताळमेळ हा. नाही तिला सांगावं त्यांचीच म्हणजे बहीण यांच्या ताब्यात नाही न. काय सांगायचं त्याला काय सांगायचं काहीतरी कारण सांगू द्या काम आहे आम्हाला कुठेतरी गावाला जायचं काहीतरी सांगा. तुमच्या बेन आहे ना आमच्या बायका नांदनात माहिती का अशी परिस्थिती झाली. तुम्ही काय डोके लावले दोघींनी. एकीला पोरबाळ व्हाय ना एकीचा असे कुठं चाललेत काय करावं हीच कळा ना आम्हाला. काय हसरी तोंड घेऊन तुला काहीतरी लाज पाहिजे. आमचं काय चाललंय आणि तो काय चाललंय. हसायला अरे आम्हाला रडायला मारून नाही दादा आणि तू हजार तडगाडी ती. पण मला नाही लग्न करायचं. मी माझं बघन मनाने लग्न करणार आहे. मी मला तुम्ही आणलेले पाहुण्यांसोबत मी लग्नच नाही करणार. तुला अक्कल नव्हती रे बाडकवतो यामुळे झालं ही. पाठव पुण्याला शिकायला पाठव. बरी आई घालून मुंबई बघितली. आता एक काम कर स्वयंपाकाला जेवायला तूच वाढती ना त्यात 20 टाका आम्हाला दोघांना थोडं थोडं मार आणि मग झक मार कुठं मारायचं तिथं. हा मार काय तीच वेळ आणली. प्यायचं तुला पण प्यायचं. एक काम कर हिला घरात घे. हिला धोपटाल्याशिवाय जमणार नाही आता त्याशिवाय नाकी- त्याला बारीक राहिली लहान आहे काय मी मारायला मला बघताय. मराठी म्हणलं हा मराठी म्हणजे टाकी 20 टाकायला तयार आई आहे. बापा मेले तेव्हाच तुम्ही दोघी मारायला पाहिजे होते. तुम्ही जगायलाच नव्हते तुम्ही पाहिजे. म्हणजे मोकळे झाले असते प्रॉपर्टी. अरे काय आमचं जगून उपयोगी. आमची हाशा मजाक लावली तुम्ही. काय तुम्ही हाशा मजाक लावली ना. लग्न करायचं मी माझं बघन. तुम्हाला काय करायचंय. तू कशी काशीत घालायची तशी घाल ती आधी जायची ती आधी चल. चल एवढी 70 किलोमीटरहून यायच्यात यांना काय एसटी नाही सापडली का दोन्ही नाही पण सापडली. पाहिलं तर 5 मिनिटाचा रस्ता नव्हता इतक्या वाढव लावलाय. काय राहायचंय आता तुला सांगितलंय ना. अरे घरात कोणी आहे का नाही. करा बाई चक मारा. आणि करणारच आहे. मला तर वाटतं भांडणं चालली त्यांची. अरे काय आहे, असली कुठं बाहून कसली बहीण आणि ते आखी घेऊन या म्हणलंय. मग आमच्या मोटर चालू होते पेटून द्या ना तिकडे. काय चाललंय रे दाजी. या वनवास करून ठेवलाय. वनवास म्हणजे नेमकी झालंय काय तीच कळा ना तुमचं. बस काय झालं हे दाजी. बस मांडीवर दाजी. काय झालंय काय झालं दाजी. काय झालंय काय काय नियोजन. ताई,
काय झालं त्याला पोरं आज खेळायला 9 वर्ष झाले लग्नाला. झाले हा? मग आता काय लेकरू बाळ करायचं? नाही हं. मला काय हे एवढ्या मोठे होईन ना, दवाखाने चालू आहेत ना राव. दवाखाना करून करून कटाळलो राव. आता कवर लावी तर मला अजून निम्या आयुष्यात दवाखान्याच करत बसू का अजून? बरं इथून पुढे आम्ही पैसे घाल, तुम्ही घालू नका होय. आम्ही घाली तू. मग मोठे उद्योग नका काय करू. करतो मी मीच कटाळलो घालू तुम्ही कशाला घाली पैसे लग्न आता करायचं त्याला करावं लागेल त्याला असं काय? कुठं हट्ट असतो का राव, लग्न करायचं लग्न हे कुठं कोणची पद्धत आहे? नाही त्याला इलाज नाही. तू तर सांग दाजील समजून जरा, काय सांगून लग्न करायची म्हणते ती. करू दे की. चांगलं आहे. इथं थोपाड बोललं पाहिजे. बरोबर आहे तिला कळतं कळती माणसं अरे तिला म्हणलं झकमारी कर, लग्न कर म्हणलं, ती काय मला म्हणते माहिती का? मी मनाने बघितलं, आता काय बोलायचं तू सांग मला. हा ना आमच्या तोंडात एक एक बरोबर आहे. इथं राहत तिची तिथं राहा. तू ही तारा आणि तिची ती तारा, लोक नाव ठेवायला लागले, शेण घालायला लागले तोंडाने आमच्या पार. माझं पार डोकं बंद झालं मला वाटतं ज्यूस द्यावा कुठे जाऊन तू मेले असते ना दोघी बिता वाज तरी बरं झालं असतं. ही मोकार शिंदे. द्यायचं असलं मला काय दिला तर दिला त्याला काय जाऊ. आणि तुम्ही राहता का तीन जीव दिलं? तोंडात पाय घातला पाहिजे. तुम्ही राहता का तीन जीव दिलं? नाही पण कायला द्यायचं, काय कारण द्यायचं? मी म्हणतो होईन लग्नच होईन, याच्या पलीकडे काय होईन? तुला तर व्हाय ना. का आणि पाहुणं मला एक सांगा, आपण पर्याय आहे का? या इष्टीची पाहुणं मला तुम्ही सांगा, जर वारसच नाही ते इष्टीचं करायचं काय उद्या? अहो काही जणांना टाटाला माणसं पोरं नव्हते, मग ते काय राहिलं नाही काय? त्यांच्या मेंदूत पाणी तसं अजून माहित नाही झालेलं. आता नाही काय करत तुमची कुठं एवढं गावाची तुमची वादाची असेल, मी एक वादाची. बापाला एकोणता एक होतो का नाही? काय करतो? आहे ना लेकरू बाळ हं. जाऊ दे ना करू द्या ना मग अगं तू माझी बहीण देतो कोण आहे? अगं मग अगं, हलवलं पागल काय? बिगल आहे का ही बाया? हिला आणली काय तिकडे तापवायची ना. हे दाजी मूर्ख आहे ना, तिला घेऊन ये, तिला घेऊन कशी ये. बघ. बस जाऊ दे बाई तिला. माझा. ती काय म्हणजे बस आहे तशी, तिचं अरे काय ते- नाही. काय आहे? मेवना ती अशी की पद्धत आहे का? इथे बारकी मेवणी बसत नाही का? तो तुमच्या पाशी नाही बसत काय आई तुमच्या का मेवणी? तिला शिकवली कुठून आणि असं ही असं ये, तुला आता आणलं काय? लागत तुला- लागत होतं. तुला लय म्हणत लागत होतं होता. तुला लय नाच लागत शिकायचा, शिकू दे तिला, नोकरी लागन दुनिया भानगडी. लागत त्यामुळे लागत तू लागत. म्हणत. हम्म. कसं जळतोय बघ. त्याचं कोण जळतं? थोबड घालून मी जरा काय म्हणली तू? अबे, साडी काय केव्हा म्हणली तू? घालते? काय म्हणली? काय म्हणली तुला? तुला काय आणतो बस ना काय त्याने तू आज शिकवलं ना- नसतं तर तू ब- साडी काय पाहिजे होती? ब- बसली झाली बसू दे ना. लाडकी झाली. ए, काय हे खवतर वालाचं झालं मला आलं तू तवाच का नाही मिली? बरं पाहून मला काय म्हणायचे आहे तुझ्या तर डोळ्यातच हो का? सुरत आहे. मी तर करणारच मी दुसरं लग्न करणारच पण मला एक म्हणायचंय तुम्हाला त्यासाठी बोलावलंय सगळ्यांना. काय म्हणणं तुम्ही सांग बरं पटके. बरोबर आहे का? हिचं बी तसं लग्न झालेलं नाही. म्हणजे काही संलग्न करतो. सांगतो मी तुम्हाला, पटलं तर हा म्हणा, नाही तर काय माहिती त्याच्यापासून बळजबरी. मला काय म्हणायचंय, उद्या तुमचंच खाईन ना, लोकांचं येऊन खाण्यापेक्षा तुमचंच खाईन. हा. ही दिली तर काय अडचण आहे तुम्हाला? तिला नाही तिला मी मनात तयार लग्न- नाही तिला मनात लग्न करायचं. हा, मग तिला जर विचारा ना जर पटलं बोलायला लाज नाही वाटली काय बोलायच्या आधी? दादा मी तयार लाज असती तर बोललो नसतो का? दादा मी तयार आहे लग्नाला दाजी सोबत हा, मग विचारा तुम्ही, तुमच्यात विचार करा आणि मग मला सांगा. आताच मला मनात लग्न कर मग मी करते ना आता मनात लग्न. तायडे, दाव आहे स्टे का? लागला स्टे माझ्या आखलेला. दाव आहे का? देऊ काय त्यांच्याच घरी फाशी घेऊ आपण. तंगोस आहे तिथं. फाशी घ्यायचं काय संबंध आहे? आपण नाही फाशी घ्यायची. शब्द ऐक, आपण फाशी नाही घ्यायची आता. आता याला फाशी द्यायची. तू शांत बस आता. मला काय डोकं लावत तिला तुम्ही, तू ग बस फक्त आता. आता दोघी जण याला फाशी द्या. तुला करायची ना लग्न, आणि कर. हा करतो ना. काय अडचण आहे मला कराय? करणार आहे मी दाजी सोबत. बघू नको दादा तसं. अगं तुझ्यासारखी जर लाज बीज ऐक नाही तुला काही. कोणत्याच बहिणीला वाटणार नाही की तुझ्यासारखी बहीण आहे. एक गप तू माझ्या तर पहिल्यापासून तू डोक्यात बसली. आता म्हणून म्हणून ती माझं घर आता घालायला आली पाटली. घर घालायला त्यांचं नाही. पहिलं तर काय नव्हतं ना. काय माहिती? पहिलंच प्रेम आहे आमचं. मग तू जाळ आधीच करायचं मी त्याचं मगाशी कुंकू लावायचं ना आधी. पार्लर- मला पार्लर- काय तिथे उभा केलं. पार्लर मध्ये नव्हते गेले, सोनोग्राफी करायला गेलते. मला सोनोग्राफी करायला. तिसरा महिना चालू आहे. काय? खरंय. मला जर हाणलं ना काय आणून उपयोगाचं नाही. तू ती ठेवून दांडके. आता इथं काहीच करू शकत नाही तर. तुला घ्यायच्या टायमालाच घ्यायला पाहिजे गप होती. बस आता नाही घेऊन आता. नाही उपयोग. एकच पर्याय आहे. आणि हा. 40 मध्ये राहणे, तिकडे जाऊ आणि ये ना, हे दोघी परत आपल्या घरी नको. काय समज काही संबंध नाही राहिला. आणि तू आजपासून आहे ना पाहुणे, आम्हाला फोन नाही करायचा. नाही करणं येतो तो जाळ कसा करायचा ना, आता ही बघन. करतो. आता आम्ही नाही बघणार. मी आहे तुम्हाला. हा आहे ना, असू दे ना. हा. तुला तुझे भाऊ मेले आजपासून काय? पहिलेच मेलेले होते. 50% प्रॉपर्टी तिच्या नावची, एवढे बी ध्यानात राहू द्या. असू दे. मी म्हणतो दोघीच्याच नाव होईल ना, याच्या पलीकडे काय होईल? बरं तिच्या जरी असली तरी हिला झालं तर उद्या हिचं खाईन, हिच्या नाव असली तर हिला राहीन, याच्या पलीकडे दुसरं काय होणार आहे?
काय माझ्या घरात अजून तिसरं यायचं काय कोणी दोघींच्या पोटी फक्त मी म्हणतो एक होईन 2 होईन झालं हिच्या नशिबाने ती चांगलीच गोष्ट आहे दोघींची खात्यांना. तुला अक्कल नाही तिला काय नाव ठेवते तुला अक्कल नाही ना मेन पॉइंट. तिने तर झक मारलीच आता कुठून तरी आता गप बसायचं आता. शेण खाल्लं आता गावात काय सांगायचं आमच्या टाकलेलं स्टे लागलाय तुम्हाला काय नाही गावात जायचंच नाही आम्ही नाकच नाही राहिलं आपल्याला. आम्हाला गावात गावात जायचं लोक म्हणते बघा मेवण्या संघ बहीण निघून गेली आता बोलायचीच नाही काहीच. अहो तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही आता ठेवली काय माझ्या करणार पैसे आता? ठेवा. अहो बाहेर काशीत घालायची ना दुसरी बघायची नाही का आम्हाला काय नसतं वाटलं. आता शेवटी कसं होतं उद्या तुम्हाला लय तिखं लागलं असतं ती उद्या काय मी बरं, आमच्याच घरात जाऊ फेकला बाबा. आज विषय एवढाच होईल, फक्त बहिणी एकमेरीला समजून घेते त्या हिशोबाने काय हे डोकं नव्हतं लावलं. अजिबात समजून नाही नाही घेतो. नाही, मी घेते ना समजून तिला. बसून राहायचं, हा, अजिबात काही काम नाही तू करायचं. गप बस ती सगळं चांगली समजून घे. समजून घेते मी आता. तुम्ही एक काम करा तुम्ही जा, मी तिला समजून घेते. मी जातो आम्ही जातो हा, आता हा, जा तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना पाहुण्याकडे बी जरा समजून घे नाही आहे ते का मी नाही? समजून म्हणजे सांगते. कसं आहे अडचणीचा विषय नको हा, करू. ना नाही नाही मी आहे का सगळं नाही? करते व्यवस्थित. हा. तुम्ही काळजीच करू नका मी असल्यावर. तिचं बाळात पण बीदच कर सगळं करते मी. याचा विषय संपला हा. आपल्याला. सगळं होईन. तिचं बाळात पण नाही जमलं ना तुला तिने बरं काय का केलं तरी आमचं आम्ही नाही करू. जमलं तर काय पलीकडे करू? बाटली एक हा ते तर होईनच काहीतरी. आहे का नाही कोण नाही नाव ठेवी तिला जास्त सांगायची गरज नाही ती नाही मला सांगायची गरजच नाही. तिलाच पाहिजे. मंगळसूत्र तुटलं तुटायच्या कामात आलं तर काय तुटलं नव्हते ते बी. ह्या असला बिस्तांजाला भेटला म्हणून तुटलं ते बी. त्याने ओळखून घेतलं त्यांनी आता. ओळखून घेतलं जाणार आहे वर. बहुतेक हम्म. बरं झालंय तू मना जोगतो व्हायच्या मागं मंगळसूत्र आलंय करून चुकलं. हम्म. हा ना तिकीट भरलेलं आहे यांचं म्हणून. जाऊ मी आम्ही हा, जाऊ जा तुम्ही. आमची जिरू आता आमची झिरो. जिरलीच आमची. ए बसू नको. ए दिवस गेलेत ना मग गेलेत ना नीट मोठी आहे मी गेलेत दिवस समजून सांगायचं आईला. हे एक काम कर साध्य आहे ना ही सांगन तसं कर दिवस जाऊ गेलेले आहेत ना उठ, जाऊ दे बहिणीची झाडून तू घे. ही. झाडून घे. दिवस गेले तुला. बरोबर दे आहे झाडून. बरोबर सांगत ती काय नको काळजी करू दे तू. झाडून. झाडून आणि तिकडून बाहेर मी नसते आणत. कारण आणत आहे- असं बघ. तुला मी सांगतो पहिले हाय हाय झाडून घे. ऐक दे. इथं. घे झाडून. आणि तेवढं झालं का वरची पुसून घे. हा. भांडे घासून घे. काय पटापटा उरक सर घर इकडं नीट हा माझू नको बसव इथं आपलं हा बसू ना हा. बसा बसा इथं घे पटापटा झाडून घे जरा. तिला काय लावायला काय करते आता तिला दुसऱ्याची घरी थोडं झाडून घ्यायचं काय तुला तिच्याच घरी झाडायचंय हा. तुझं घर आहे ना नवऱ्याचं घर आहे ना घे झाडून पटापटा आणि ह्या ह्या आणि एवढं झालं ते भांडे घासून घे घे ना. बसू नको भांडे घासायला गडीभर बसू दे अरे गडीभर फरची पुसून घे ती. अरे घेईन नाही नाही फरची पुसून घे पुढे ती फरची पुसायचं कुठे गेलं मी दमले हो माझे पाय चौकावले एवढे लगेच पाय चौका उठ दमले फरची पुसून घे. अगं, बरोबर मांडे असं नाही बसत उठ पाय स्वाफा मोडल उठ तू घर आहे तुझ्या नवऱ्याचं घर पुस नवऱ्याचं घर आहे त्या पुस घे पुसून पटक्यान व्यवस्थित पुस जरा ते काळा नाही निघलं असू दे ना आता तुला कवा निघलं होतं तेव्हा तिला निघलं निघाल तिला ते मला तिचं नवऱ्याचं घर आहे माझ्या नवऱ्याचं कुठं घर होतं नाही नाही मग कोणाचं होतं आपला असं टाइमपास होता तुम्हाला काय अक्कल नाही का काय का कला असते तर इकडे बस बस बस, बस बस. दे ना गडीभर तुम्ही का तू बसा? काय तुम्ही का बसा तू ग बस ते आवरून गेलो अरे ते स्वतः आवरले. टिंगल करायचं सवय एवढं काय नाही मना नको का बसा ना ते स्वतः नीट आवर आवर उठ 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 उशाला घेऊन झोप उठून उभा राहून आवर आवर पटकन आवर एक काम कर तेवढं शेण काढून येते शेण काढून तेवढं पळ, 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 पळ. मला माहिती तू का सांगते तिला आणि तुम्ही राहण्यातलं बघा ऐक मी सांगतो तेवढंच ते काय ऐक ऐकलं पुढचं लय बोल नको कारण गरोदर बायांना नॉर्मल होते अशी कामं सांगितली मला माहिती डोकेबाजी तू राहण्यात व्हा डोकेबाज आणि तू एक काम कर स्वयंपाक करून ठेव जाय स्वयंपाक करते मी